इंडिया आघाडीमध्ये भडका उडाला. लालू प्रसाद यादव यांनी या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम केलेलं आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचं काम हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेलं आहे. हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर इंडिया आघाडीमध्ये वेगानं नेतृत्व बदलाच्या संदर्भामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या बाजूने अनेक नेते दिसत आहेत. तर अदानीवरून केलेल्या आंदोलनाला तृणमूल काँग्रेसनं अजिबात राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू असलेल्या संसदेच्या प्रांगणामध्ये किंवा बाहेर आंदोलनाला समर्थन किंवा सहकार्य अजिबात दिलेलं नाही. इंडिया आघाडीतलं हे नवं नेतृत्व कोण असेल आणि अदानीचा मुद्दा या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये कसा तपासला जाऊ शकतो यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के आणि जेएनयू मध्ये प्राध्यापक म्हणून काम करणारे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मिलिंद आव्हाड यांच्याकडेच आधी जातो. अचानक इंडिया आघाडीमध्ये बदलाचे वारे का वाहू लागले आणि महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीनंतर या नेतृत्व बदलाला वेग येताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल गांधींच्या नेतृत्वाबाबत अचानक इंडिया आघाडीमध्ये जे उत्तम वातावरण, सकारात्मक वातावरण लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याला पाहायला मिळालं ते मात्र खूपच आता कमी झालेलं दिसतंय. खरं म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक तर एकूण इंडिया आघाडीचे जे विविध राज्यातील राजकीय पक्षाची जे मित्र पक्ष आहेत ते जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की उत्तरेत अखिलेश यादव आहेत, तिकडे ममता बॅनर्जी आहेत, तिकडे स्टॅलिन आहेत, उद्धव ठाकरे आणि श्री शरद पवार आहेत, लालू प्रसाद यादव आहेत, प्रकाश करात, सीपीआय सीपीएम, त्याच्यानंतर म्हणजे एकूण ज्या आघाडीच्या सरकारचा राज्यांमध्ये बिगर भाजपा स्टॅलिन असतील, ममता बॅनर्जी असतील, लालू प्रसाद यादव असतील, तिकडे मुफ्ती मोहम्मद असतील किंवा प्रकाश करात वेस्ट बेंगॉलमध्ये असतील, तर या सगळ्या राज्यांमधल्या नेत्याचं जर ज्या त्या राज्यातला वावर बघितला तर तो अतिशय प्रभावी आहे, मोठा आहे. ते त्या राज्यातले मान्यताप्राप्त नेते आहेत, त्यांच्या पक्षाचा सरकारमधला सहभाग मोठा आहे ज्या त्या राज्यांमध्ये. काँग्रेस किमान मागच्या 2002 नंतरच्या 20-22 वर्षामध्ये राहुल गांधीच्या नेतृत्वातली जी काँग्रेस आहे ती काँग्रेस युपीए 1-2 पाहिली आपण, परंतु त्यातही काँग्रेसचा जो पक्ष म्हणून वाटा होता तो 100-110 याच्यापेक्षा जास्त नव्हता. त्याच्यामुळे आजची इंडिया आघाडी जी आहे किंवा त्यावेळेसची युपीए 1-2 जी आहे जी श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली होती, तर ती आणि नंतर राहुल गांधींच्या नेतृत्वाखालचं काँग्रेस जे आहे, तर एकूण देशामध्ये काँग्रेसचा जो प्रेझेन्स आहे राजकीय पक्ष म्हणून त्या प्रेझेन्स त्या व्हिजिबिलिटीमुळे काँग्रेस इंडिया आघाडीचा घटक आणि इंडिया आघाडीला लीड करणारा पक्ष म्हणून लीड करतोय. परंतु आपल्या ही गोष्ट लक्षात येऊ शकेल की ज्या त्या राज्यामधले राजकीय पक्ष आणि मी आता ज्यांचा उल्लेख केला ते राजकीय नेते जे आहेत ते निश्चितपणे इंडिया आघाडीचा घटक म्हणून एका अर्थानं राहुल गांधींचा राजकीय अनुभव आणि राहुल गांधींचा सभागृहातला जो सहभाग आहे हा पाहिला तर या नेत्यांच्या तुलनेत कदाचित तुल्यबळ आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या लक्षात येईल ज्यावेळेस 2004 ला स्पेशल इकॉनॉमिक झोन वरती चर्चा सुरू होती त्यावेळेस सेज आजचे तर त्यावेळेस सगळ्यात जास्त स्पेशल इकॉनॉमिक झोन हे वेस्ट बेंगॉल आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात होते. त्यावेळेस एक साधारणतः 47 सेज जे आहेत स्पेशल इकॉनॉमिक झोन जे आहेत ते वेस्ट बेंगॉलमध्ये होते आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात 32 किंवा 27 असे होते. तर त्यावेळेसच्या सेजला विरोध करणारे जे सीपीआय सीपीएम जे होतं जे राजकीय त्यावेळेसचं सरकार चालवत होतं तर सीपीएमनं त्यावेळेस सेजला विरोध केला आणि ममता बॅनर्जी ज्या आहेत त्या सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन असले पाहिजेत आणि एकूण इंडस्ट्रियलायझेशन आणि त्या अनुषंगाने असणारी संबंध देशामधली जी चर्चा आहे तर त्या चर्चेला लीड करणारी तृणमूल काँग्रेसची त्यावेळेसची मंडळी किंवा त्यावेळेसची ती लाईन होती. त्याच्यामुळे माझा मुद्दा असा आहे की या राजकीय पक्षांचा ज्या त्या राज्यामधला
जो वावर आहे राजकीय पक्ष म्हणून तो वैशिष्ट्यपूर्ण आहे एक. आणि दुसरं, या राजकीय पक्षांचे ज्या त्या राज्यांमधले उद्योग व तत्सम स्वरूपाच्या ज्या बाबी आहेत त्याला घेऊन असं एक स्वतंत्र धोरण आहे, जे धोरण काँग्रेसच्या धोरणाबरोबरच असेल असं आपल्याला म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्रातही आपल्याला हे लक्षात येऊ शकेल की संबंध देशामध्ये ज्या आता स्पेशल इकॉनॉमिक झोन जे आहेत, ज्याला आपण आता महाराष्ट्रामध्ये कॉरिडॉर असं म्हणतात, मुंबई दिल्ली कॉरिडॉर, औरंगाबादचा एक कॉरिडॉर आहे, कोकणामध्ये एक नवीन एअरपोर्ट, पोर्ट आणि हे सगळं येतं. तर ही जी काही भांडवली विकास तत्वावरची जी नवीन मूलभूत पायाभूत सुधारणा जी आहे ती जरी देशाचं औद्योगिक चित्र बदलणार असेल तरी ही जी काही भांडवली विकास जो आहे कॅपिटलिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर असं आपल्याला म्हणता येईल, स्वच्छ रोड आहेत, मोठ्या मोठ्या रोड्स आहेत, एअरपोर्ट बनत आहेत, सगळीकडे मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, सगळीकडे रोडवरती लाईट दिसत आहेत, त्याच्यामुळे देश बदलतोय औद्योगिक दृष्ट्या असं जरी वाटत असेल तरी हा जो बदल आहे हा बदल देशातल्या माणसाला केंद्रभूत ठेवून हा बदल होतोय का, याची सुद्धा कुठेतरी चर्चा होणं आवश्यक आहे. त्यामुळे माझा मुद्दा असा आहे की इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसचं उद्योग व तत्सम स्वरूपाचं धोरण आणि त्यांचे जे काही घटक पक्ष आहेत, मग तिकडे स्टॅलिन असतील, इकडे समाजवादी पक्षाचे यादव असतील, अखिलेश, मुफ्ती मोहम्मद असतील, किंवा इकडे महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना असेल, श्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची, यांचे जे धोरणं जी आहेत ते काँग्रेसच्या धोरणाशी सुसंगतच आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. परंतु एका अर्थाने एक मोठी राजकीय इमॅजिनेशन आहे इंडिया आघाडी, आणि भाजपाला राष्ट्रीय स्तरावरती पर्याय देण्यासाठी या सगळ्या राजकीय नेत्यानं उभी केलेली ही आघाडी जी आहे, ही आघाडी निवडणूक व तत्सम काळामध्ये आपल्याला कार्यरत दिसते. परंतु त्यानंतर त्यांच्या संघटनात्मक बाबी असतील किंवा त्यांचे पक्षीय धोरणं असतील किंवा त्यांचा संसदेतला, म्हणजे आपण आता उल्लेख केला तसा राहुल गांधींचं अदानी आणि अंबानीवरती संसद आणि संसदेच्या बाहेरची भाषणं जी आहेत, ही बाहेरची भाषणं आणि संसदेतली भाषणं याच्या संबंधात इंडिया आघाडीचे मित्रपक्ष तीच भूमिका घेतील याची काही शाश्वती नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टी थोड्याशा वेगवेगळ्या आहेत आणि आपण याला अशा पद्धतीने जर बघितलं तर आपल्याला आत्ताची जी चर्चा सुरू आहे की इंडिया आघाडीचा नेता हा बिगर काँग्रेसी नेता बनू शकतो का, याच्यावरती ही चर्चा कशी पुढे जाते हे लक्षात येऊ शकते. अगदी. मी सुभाष शिर्के यांच्याकडे जातो. बघा, सामान्य माणसांना किंवा इंडिया आघाडीच्या भूमिकेशी सहमत असणारा असा एक देशातला वर्ग आहे आणि खास करून महाराष्ट्रामध्ये आपण हे चित्र पाहिलेलं आहे. मग असं सगळं असताना त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होत आहे. आता बघा, नवी दिल्लीमध्ये 2025च्या फेब्रुवारीमध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीपूर्वीच आम आदमी पक्षानं एकला चलोरेचा नारा दिलेला आहे. महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर शरद पवारांचे अदानी यांच्यासोबतचे संबंध, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आता नव्यानं बदललेली भूमिका ही फार सामान्य माणसांना बुचकळ्यात टाकणारी आहे. महाराष्ट्रामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे या दोन अलायन्स पार्टनरची भूमिका ही राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी या दोघांपैकी कुणाचं नेतृत्व हे मजबूत असू शकेल, या संदर्भात त्यांच्या भूमिका कशा आहेत? म्हणजे ममता बॅनर्जी यांनी ही जी भूमिका घेतली 3 दिवसापूर्वी त्यांनी एका स्थानीय बंगाली न्यूज चॅनलला इंटरव्ह्यू दिला आणि ही घोषणा केली की मला पोझिशन जो इंडिया ब्लॉक आहे त्याचं लिडरशिप घ्यायला आवडेल म्हणून. त्यानंतर आपण बघतोय की लगेच शरद पवार दुसऱ्या दिवशी म्हणाले की हा ममता बॅनर्जी कॅपेबल आहेत. त्याच्यानंतर लालू प्रसाद यादव म्हणतात की ममता बॅनर्जींना संधी दिली पाहिजे. दुसरीकडे YSR जे रेड्डी आहेत आंध्र प्रदेशचे, ते अचानक याच्यामध्ये येतात आणि जे बीजेपीच्या सोबत त्यांनी निवडणूक लढवली होती ते येऊन सांगतात की हो, ममता बॅनर्जी या अतिशय योग्य नेत्या आहेत त्या. त्यामुळं आपण एक बघतोय की लोकसभेमध्ये ज्या वेळेला उद्योगपती अदानी यांच्या विरोधामध्ये काँग्रेसने एक जोरदार मुद्दा लावून धरला होता अमेरिकेमधल्या ज्या सगळ्या चौकशीच्या नंतर, तो मुद्द्यावरती काँग्रेसला पाठिंबा द्यायला ममता बॅनर्जी यांनी नकार दिला
आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या घटना घडत गेल्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच वेळेला दुसरी एक याला समांतर अशा घटना घडल्या ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की अचानकपणे वेस्ट बेंगॉलचे जे गव्हर्नर आहेत सी.व्ही. आनंदा बोस हे अचानक यांचं चांगलं मत झालेलं आहे ममता बॅनर्जी यांच्या बाबत. त्यांनी सोमवारी त्यांना लगेच त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाला चहापानासाठी बोलवलं होतं आणि तिथं नंतर मग त्यांनी एक ट्विट केलं होतं रवींद्र टागोरांची जी एक फ्रेंडशिपवरची जी काव्यपंक्ती आहेत त्या त्यांनी ट्विट केल्या होत्या. याच आनंदा बोस हे बीजेपीचे एजंट आहेत अशा प्रकारची ममता बॅनर्जीची भूमिका होती. गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये आनंद बोस जे गव्हर्नर यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरती बहिष्कार टाकला होता. लोकसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्या सोबत बसणं हे पाप आहे असं म्हटलं होतं आणि त्या पापी माणसाबरोबर ममता बॅनर्जी या जाऊन चहापान करतात त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळासह. त्याचबरोबर राज्यपाल यांनी अनेक त्यांचे जे निर्णय त्यांच्याकडे पेंडिंग होते, उदाहरणार्थ 6 युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर कुलगुरू नेमायचे होते ते ताबडतोब त्यांनी क्लिअर करून टाकले. तर हा जो अचानकपणे राज्यपाल जे भाजप चे एजंट आतापर्यंत आहेत सगळ्या देशभरात हे आपल्याला माहिती आहे आणि तशाच प्रकारे ते वागत असतात. तर हे राज्यपाल आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये अचानकपणे मैत्री नवीन एक धुमारे फुटले हे सहजासहजी झाले असं नाही. याच्या पाठीमागचं काही कारण आहे. कारण जर नुसतंच इंडिया ब्लॉकचं अध्यक्षपद ज्यांना घ्यायचं असतं ममता बॅनर्जींना तर ह्या बाकीच्या ज्या घटना घडल्या याच्यामध्ये कार्यकारण भाव काही आपल्याला सापडला नसता. पण आपण हे जे बघतोय की अचानकपणे भाजप हे राज्यपालांमार्फत ममता बॅनर्जी यांच्यावरती मेहरबान झालेलं आपल्याला दिसतंय आणि दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला विरोध करणं याच्यामध्ये काहीतरी आपल्याला कारण शोधायला पाहिजे आणि ते कारण केवळ पैसा, केवळ उद्योगपती अदानी याच्याशिवाय दुसरं काही असू शकत नाही. कारण अदानी यांचा खूप मोठा स्टेक लागलेला आहे या सगळ्या अमेरिकेच्या प्रकरणामध्ये आणि तो जर मुद्दा इथे भारतामध्ये जर जिवंत राहिला तर 2000 कोटीची लाच कुणाला दिली भारतीय अधिकाऱ्यांना याची चौकशी करावी लागेल आणि चौकशी होऊ नये म्हणून हे सगळा प्रयत्न चालू आहे का अशी शंका याच्यामुळे येते. बरं, सगळेजण फक्त अमेरिकेतल्या चौकशीबद्दल बोलतायत. भारतामध्ये जे 2000 कोटीची लाच दिली त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. म्हणून एनरॉनच्या बाबतीत ज्यावेळेला फक्त 67 कोटीची खिरापत ही अधिकाऱ्यांना शिक्षणासाठी त्यांचं शिक्षण व्हावं नवीन एनर्जी पॉलिसी बाबत वाटली म्हणून भाजपनं पूर्ण गजब केला होता. भाजपचे सगळे जे घटक जे सगळ्या संघटना होत्या त्या एस गुरुमूर्तीपासून सगळेजण एकदम कामाला लागले होते आणि आज मात्र या 2000 कोटीबद्दल भाजप काही बोलत नाही. त्यामुळे भाजपने करप्शन केलं हे ते करप्शन नसतं, ती एक टॅक्टिकल मूव्ह असते, ती चाणक्य नीती असते. पण बाकीच्यांनी करप्शन केलं तर ते करप्शन असतं, काँग्रेसने केलं तर ते जरूर करप्शन असतं किंवा बाकी कोणी केलं तर करप्शन असतं. हा एक नवीन पायंडा आपल्याला इथे पाहायला इकडे मिळतोय. अजित पवारांवरती 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप करणार आणि नंतर काही दिवसांनी त्यांना तुम्ही सोबत घेणार ही चाणक्य नीती होते. पण काँग्रेसमधल्या कोणी काही जर त्यांच्यावरती आरोप केले तर ते मात्र करप्शन असतं. तर हा जो प्रकार आहे हा लक्षात घेतला पाहिजे आणि या सगळ्या याच्यामध्ये अजूनही एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ममता बॅनर्जी यांची सर्वसमावेशकता आहे का? ममता बॅनर्जी ह्या कुणालाही सोबत घेऊन जाणाऱ्यांपैकी नाही आहेत. त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या निवडणुका लढवलेल्या आहेत त्यांनी एकट्याच्या बळावर निवडणुका लढवलेल्या आहेत. हे एक मुद्दा आहे. ते अतिशय एककल्ली आणि हेकेखोर आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. दुसरं, त्यांची ताकद आहे का? त्यांना युपी मध्ये त्यांनी निवडणूक लढून बघितली, पंजाबमध्ये निवडणूक लढून बघितली, गोव्यामध्ये निवडणूक लढून बघितली, त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणूक लढून बघितली, पण त्यांना कुठेच यश मिळालं नाही. त्यामुळे त्या ऍक्सेप्टेबल पूर्ण देशभरात होतील असं नाहीये. त्यामुळे इंडिया ब्लॉकच्या अध्यक्षपद घेऊन ते साधणार काय? तर अदानीला मदत त्यासाठीच हा सगळा प्लॉय आहे का? या सगळी उठाठेव आहे का? ही शंका मनामध्ये जरूर येते. मनोज, आता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोनचा जो उल्लेख डॉक्टर मिलिंद आव्हाड यांनी केला होता तेव्हा मी स्पेशल इकॉनॉमिक झोन ज्या ज्या ठिकाणी तयार होणार होता म्हणजे हिंजवडी असेल, इथला पेण आणि रायगडचा भाग असेल, औरंगाबादचा भाग असेल आणि अशा 5 ते 6 ठिकाणी मी जाऊन आलो होतो आणि आम्ही एक सुरुवात मुळात लटकिया कार म्हणा त्यालाही विरोध त्यांनी केला होता. त्यावेळी
एसीझेड बद्दल तिथल्या जनसामान्यांचं मत काय आणि सत्ताधाऱ्यांचं मत काय हे तपासून पाहण्याचा तो सगळा आमचा खटाटोप एका वेगळ्या शो मध्ये होता. तर यावेळी त्यांची भूमिका ममता बॅनर्जींची ही वेगळी होती की हे सगळे उद्योग झाले पाहिजे, स्पेशल इकॉनॉमिक झोन झाला पाहिजे. पण आताच्या घडीला मात्र अदानीच्या विरोधामध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अत्यंत ताकदीनं मैदानात उतरल्या असताना आणि तोच मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धारावी मतदारसंघामध्ये अत्यंत ताकदीनं पुढे आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याला दाद मिळाली नाही किंवा मतदारांनी त्याला अजिबात प्रतिसाद दिला नाही असं साधारणतः दिसतं. तसा संविधानाचा मुद्दा एक करून त्यांनी पाहिला पुढे आणण्याचा, जसा लोकसभेत त्याला फायदा झाला त्या मुद्द्याचा, पण त्याचा फायदा काही त्यांना झाला नाही. एकंदरीतच इथलं सगळं मतदानाची टक्केवारी आणि त्यावरून सगळे जे निर्माण झालेले प्रश्न तोही एक वेगळा भाग आहे. पण हे जे मुद्दे महाराष्ट्रामध्ये होते या मुद्द्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मग या दिल्लीमधल्या आंदोलनामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार सहभागी होत नाही, ममता दीदींची अजिबात विरोधी भूमिका आहे. इंडिया आघाडीमध्ये जे काही नॅशनल मुद्दे त्याचा काही अजेंडा तर ठरत असेल ना, की हा अजेंडा आहे आपला इंडिया आघाडीचा, केवळ एका पक्षाचा नव्हे. संसदेचं अधिवेशन सुरू असताना आणि विरोधी पक्ष नेते पद हे राहुल गांधी यांच्याकडे असताना असा एकदम विरोधाभास असणारं हे सगळं चित्र, राजकीय चित्र इंडिया आघाडीतलं का दिसावं? आणि त्यामुळे आपण पाहतोय की दिल्लीमध्ये 2025ला निवडणूक आहे. एकला चलोरीचा नारा आम आदमी पक्षानं दिलाय. बिहारमध्ये 2025 मध्ये नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये निवडणूक आहे. आसाममध्ये छोटं राज्य आहे, पण केरळ हे महत्वाचं राज्य आहे. तिथे तर भाजपनं ताकद आधीपासूनच लावायला सुरुवात केली, पण त्यांना यश मिळत नाही. 2026 मध्ये पश्चिम बंगालमध्ये सुद्धा 2026 मध्ये निवडणूक आहे. गोव्यामध्ये 2027 मध्ये आहे, पंजाबमध्ये 2027 मध्ये आहे. म्हणजे लागोपाठ आता एक साधारणतः 2025 पासून सुरुवात झाल्यानंतर 26-27 मध्ये अत्यंत महत्वाच्या निवडणुका आहेत. आणि इंडिया आघाडीनं एक दिलानं काम करणं हे जास्त महत्वाचं आहे. पण उलट आपल्याला लालू प्रसाद यादव यांच्यासारखे एक ज्येष्ठ नेते या सगळ्या आगीमध्ये तेल ओतताना पाहायला मिळत आहे. हे असं बेभरवशाचं चित्र आपल्याला इंडिया आघाडीत जर दिसत राहिलं, डॉक्टर मिलिंद आव्हाड, तर या इंडिया आघाडीचं भविष्य काय असेल? बरोबर आहे. 2-3 मुद्दे आहेत. मी सुरुवात जशी केली होती तर पहिला मुद्दा असा आहे की या सर्व इंडिया आघाडीच्या मित्र पक्षांची ज्या त्या राज्यांमधली त्यांची स्वतःची एक वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आहे. ती भूमिका त्यांच्या वैचारिक राजकारणाच्या संदर्भात असू शकते, ती भूमिका त्यांचे स्थानिक जे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात असू शकते, ती भूमिका उद्योग व्यवस्थापन व तत्सम स्वरूपाची असू शकते. तर या सगळ्या ज्या भूमिका आहेत या भूमिकेमुळे ही सर्व राजकीय पक्ष इंडिया आघाडीचे वैचारिक दृष्ट्या एकजिन्सी आहेत का असं आपल्याला जर विचारायचं ठरवलं तर ते एकजिन्सी आहेतच असं आपल्याला दिसणार नाही. एकूण या सर्व राजकीय पक्षांची जी वैचारिक भूमिका आणि त्या अनुषंगानं विविध प्रश्नावरती त्यांचं स्वतंत्र जे मत आहे ते आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. उदाहरणार्थ फार्मर्स बिल ज्यावेळेस इंट्रोड्यूस केलं होतं तर इंडिया आघाडीच्या काही राजकीय पक्ष ऍबसेंट होते असं आपल्याला त्यावेळेस दिसेल. वक्फ बोर्डाच्या बिलच्या वेळेस इंडिया आघाडीचे काही पक्ष काही भूमिका घेत आहेत असं दिसलं नव्हतं. काश्मीरच्या वेळेसही मुफ्ती मोहम्मद तलाव त्यावेळेस बोलल्या होत्या. इंडिया आघाडीच्या काही पक्षानं भूमिका घेतली असं दिसलं नव्हतं. त्याच्यानंतर मी उल्लेख केला तो स्पेशल इकॉनॉमिक झोनचा. प्रत्येक आता आपण जर बघू तर प्रत्येक राज्यातल्या ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या त्या मुळात उद्योगधंदा आणू याच्यावरती होतात. पण खरं म्हणजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जसा आपण उजव्या राजकीय विचाराला ओळखलेला आहे तसा उजवा आर्थिक विचार जो आहे त्याला ओळखण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की एफडीआयच्या माध्यमातून दक्षिण एशियाई देशामध्ये किंवा भारतासारख्या देशामध्ये ज्यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय उजवा विचार येतो म्हणजे भांडवली विचार येतो त्यावेळेस तो उदाहरणार्थ आता आपण उल्लेख केला तसा पूर्ण कोकण MIDC बनेल, मराठवाड्याची MIDC औरंगाबाद वाढतीये ती जालन्यापर्यंत जाते असा उल्लेख केला मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पहिल्या भाषणात त्याचा उल्लेख केला. म्हणजे राज्यामध्ये प्रचंड मोठ्या स्वरूपात उद्योग व तत्सम स्वरूपाची गोष्ट येईल. परंतु हा जो उद्योग आहे किंवा ही जी गुंतवणूक आहे ही गुंतवणूक किंवा हा उद्योग स्थानिक लोकांचे प्रश्न कसे सोडवेल किंवा त्यांची आर्थिक सुबकता किंवा त्यावरती काही उत्तर देईल का
आरोग्य, शिक्षण व तत्सम स्वरूपाचे त्यांचे जे प्रश्न आहेत याला घेऊन यांचे काही स्वतंत्र मत आहे का, तर ही चर्चाच नाही. राज्यांमध्ये उद्योगधंदे आणण्याची स्पर्धा आहे. भांडवली गुंतवणूक आणण्याची स्पर्धा आहे. खरं म्हणजे आपल्या लक्षात येईल भारतामध्ये 90च्या अगोदर भांडवली गुंतवणुकीला विरोध करायचा का नाही याच्यावरती भारताचं राजकारण याच्यावरती भारताचं आणि राज्याचं राजकारण त्यावेळेस फिरायचं. भांडवली गुंतवणूक आपल्याला आठवत असेल वखाडच्या वेळेस लोकसभेमध्ये प्रचंड मोठ्या स्वरूपात चर्चा झाली. त्यावेळेस पहिल्यांदा वखाड आली होती. तर वखाडची गुंतवणूक भारतामध्ये असावी की नाही अशी अगदी माझ्यावरती 2004-5 ची ही चर्चा असावी. पण 20 वर्षाच्या काळामध्ये भांडवली गुंतवणूक हा प्रॉब्लेम आहे असं कोणत्याच राजकीय पक्षांना वाटत नाही आणि हा खरा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की संबंध देशामध्ये उजवा राजकीय विचार व उजवा आर्थिक विचार याची एक छुपी युती आहे आणि ही जी युती आहे ही युती प्रादेशिक पक्ष समजून त्याच्यावरती स्वतंत्रपणे बोलायला तयार होतील का हा खरा या अनुषंगानं प्रश्न विचारला पाहिजे. त्याच्यामुळे इंडिया आघाडीची चर्चा आणि त्याचं भविष्याची चर्चा करत असताना आपण इंडिया आघाडी हे पक्षीय राजकारण व निवडणुकीतली जुळवाजुळव याच्यापेक्षा पुढचं काही आहे का हे जर आपण बघितलं तर ते कदाचित वैचारिक दृष्ट्या ह्या सगळ्या राजकीय पक्षांची काही अलायन्स आहे किंवा हे आयडिओलॉजिकल पार्टनर्स आहेत असं प्रत्येक वेळेस दिसतंच असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे इंडिया आघाडीचं भविष्य हे निवडणुकीचं राजकारण, सत्तेतला सहभाग, जिथे सरकार येतील तिथे मित्र पक्ष म्हणून इंडिया आघाडीचा असणारा सहभाग व तत्सम हे आज स्वरूप आहे आणि त्याचं एक महत्वही आहे. परंतु वैचारिक दृष्ट्या या इंडिया अलायन्सची जी मैत्री आहे ती किती पक्की आहे, त्यांचं धोरणांवरती ती किती निश्चित आहेत एकामेकाबरोबर या गोष्टीचं मला असं वाटतं की त्याची एक स्वतंत्र चर्चा होणं या अनुषंगानं आवश्यक आहे. माझा आवाज येतोय? तांत्रिक कारणामुळे संपर्क तुटलेला आहे मनोज भोयर यांच्याशी. पण मला असं वाटतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये एक तर लक्षात घ्यायला पाहिजे की ममता इंडिया ब्लॉक ही जर आघाडी जर अस्तित्वात नसेल तर काय होऊ शकेल. कारण भाजपला सुद्धा ज्या वेळेला त्यांनी 240 त्यांना जागा मिळाल्या आणि सत्ता स्थापण्यासाठी त्यांना मित्र पक्षांची मदत घ्यावी लागली त्यावेळेला त्यांनी एक दावा केला होता की त्यांच्याकडे 39 पक्ष आहेत आणि 39 पक्षाचे नेत्यांचे बरोबर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा फोटो काढला आणि तो नंतर प्रस्तुत करण्यात आला. आणि त्यामुळं नरेंद्र मोदी जे स्वतःला इन्व्हिन्सिबल मानत होते किंवा एकमेवा द्वितीय मानत होते ती परिस्थिती राहिली नव्हती या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. आणि त्याला कारण केवळ काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी जे भारत जोडो यात्रा केली होती आणि त्यामुळे जे सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची त्यांनी भूमिका घेतली होती, सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली होती, ती महत्वाची याच्यामध्ये ठरली. आता दुसरा कुठला असा पक्ष आहे का की जो सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाऊ इच्छितो, घटकांना सोबत घेऊन जाऊ इच्छितो आणि एक सर्वंकष किंवा सर्वांगीण सर्वव्यापी विकास अशा पद्धतीची कल्पना मांडतो. कारण भाजपने आतापर्यंत केवळ काही ठराविक वर्गाचाच विकास करण्याचं धोरण अवलंबलं आहे आणि उघडपणे त्यांनी अवलंबलेलं आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलंय मुस्लिमांची मतं आम्हाला नको आहेत म्हणून. दुसरीकडे ते ख्रिश्चनांच्या विरोधात ते बोलत असतात, नंतर त्यांचे नेते हे दलितांच्या विरोधात बोलत असतात. त्यामुळे नक्की त्यांना काही ठराविक लोकांपर्यंतचाच विकास पाहिजे त्यांना हे मात्र निश्चित झालेलं आहे. अशा वेळेला देशामध्ये नेहमी या दोन विचारधारांमध्ये आतापर्यंत हजारो वर्षापासून वाद झालेले आहेत आणि ते म्हणजे एक सर्वंकष सर्वांचा पुढे घेऊन जाणारा आणि दुसरं म्हणजे त्याला कापणारी ही उजवी विचारसरणीची विचारधारा जी असते. अशा वेळेला काँग्रेस जे आहे ते आतापर्यंत तरी
या सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करते. ममता बॅनर्जी याच विचारधारेतून पुढे आल्या, पण नंतर मात्र त्यांनी स्वतःला फक्त पश्चिम बंगाल पुरतं मर्यादित ठेवलं आणि या वेळेला लोकसभा निवडणुकीच्या 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेस बरोबर किंवा जे डाव्या पक्ष आहेत त्यांच्याबरोबर आघाडी करणं नाकारलं त्यांनी. याचा अर्थ त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती नव्हती हे स्पष्टपणे होतं. आणि त्यामुळं ममता बॅनर्जी जर म्हणत असेल की आता मी इंडिया ब्लॉकचं मी नेतृत्व करते, मी सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे, तर हा पूर्ण विरोधाभास आहे. आणि या विरोधाभासामुळे ममता बॅनर्जी यांना त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये एक वाक्यता आहे हे त्यांना पहिल्यांदा दाखवावं लागेल. आणि त्यासाठी ममता बॅनर्जी यांना जरी ते त्यांच्या राज्यामध्ये या प्रबळ असल्या 48% त्यांना मतदान मिळालं होतं गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि भाजपनं खूप तिथे जोर लावला, पण त्या भाजपला त्यांनी तेवढ्याच तोडीसतोड हिंसाचाराने उत्तर देऊन त्यांनी ते तिथं केंद्रीय सगळ्या यंत्रणांना विरोधात असताना सुद्धा त्यांनी तिथं सत्ता आपल्या बाजूने खेचून आणली. त्यामुळं ममता बॅनर्जी यांनी वेस्ट बेंगॉल पुरतं त्यांनी त्यांचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे, पण बाकी जो एक सर्वव्यापी एक त्यांना नेतृत्व त्यांना देण्याची क्षमता लागते ती मात्र त्यांनी कधी दिली नाही. आणि त्यामुळं ममता बॅनर्जी या सगळ्यांना सोबत घेऊन जाणाऱ्या नेत्या असं काही त्यांच्याबद्दल मत होऊ शकत नाही आणि तो त्यांना एक मोठा ड्रॉबॅक आहे. त्यांना जर इंडिया ब्लॉकसाठी नेतृत्व करायचं असेल तर त्यांना पहिल्यांदा डाव्या आघाडीच्या पक्षांशी जोडून घ्यावं लागेल, कारण केरळमध्ये त्या काय करणार आहे, तिथे केरळमध्ये त्यांना स्वतःला डाव्या आघाडीच्या नेत्यांबरोबर ते प्रचार करणार आहेत का तिथे जाऊन डाव्या पक्षांच्या, तर असं होणार नाहीये. हा मला आवाज येतोय. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला सुद्धा खूप मर्यादा आहे आणि त्यांचा आदरदायी स्वभाव, एकेकोर स्वभाव सुद्धा या देशामध्ये वेगवेगळ्या राजकारणाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या सरकारमध्ये सुद्धा आपण पाहिलेला आहे. भले तो जयललिता आणि ममता बॅनर्जी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत असताना सुद्धा आपण त्यांचं राजकारण पाहिलं आहे. पण पश्चिम बंगालमध्ये निश्चितच त्यांनी भाजपला रोखून धरलं आणि भाजपच्या आमदारांची संख्या वाढली असताना सुद्धा सत्तेपर्यंत त्यांचं पोहोचणं हे अवघड करून टाकलं होतं ममता बॅनर्जी यांनी. पण जर ममता बॅनर्जी मुळात इंडिया आघाडीमध्ये नितीश कुमार यांच्यासारखे अत्यंत महत्वाचे आणि जुने जाणते नेते होते, पण त्यांनी ऐनवेळी कोलांट उडी घेतली आणि ते भाजपच्या मध्ये गेले, म्हणजे एनडीए मध्ये गेले आणि बिहारमध्ये आपली सत्ता त्यांनी काबीज ठेवली. अर्थात त्यांच्या नेतृत्वाकडे अत्यंत वेगवेगळ्या नजरेनं हे कायम पाहिलं गेलेलं आहे आणि असा एक अत्यंत विचित्र असा स्टँड आणि इंडिया आघाडीसाठी अत्यंत अडचणीचा असा स्टँड त्यांनी घेतलेला होता. पण आता इंडिया आघाडीमधलं जर आपण दुसरं नेतृत्व पाहिलं, राहुल गांधी आहे, प्रियंका गांधी त्यांच्या सोबतीला आले, नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीचा विश्वासघात केल्याचं संबंध देशाला पाहिलं. यानंतर शरद पवार यांच्यासारखं एक नेतृत्व आहे, पण त्यांच्या वयाला मर्यादा आहे. मग इंडिया आघाडीला पुढे घेऊन जाण्याचा जर प्रयत्न करायचा झाला मिलिंद आव्हाड, तर दुसरं कुठलं नेतृत्व एक आपल्याला पाहायला मिळतंय जे भाजप इतका ताकदवर महाराष्ट्र आणि हरियाणाचा निकाल त्यांनी आपल्या खिशात टाकलेला आहे आणि बाकी राज्यांच्या ज्या निवडणुका येऊ पाहत आहेत त्या दिल्लीमध्ये आता आम आदमी पक्षाला तितकंच सोपं नाही. भले त्यांनी चारी मुंड्या चित केलेल्या या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये यापूर्वी, पण बिहारमध्ये ते भाजप आणि नितीश कुमार हे दोघे बिहारचं राज्य हे पुन्हा कायम ठेवतील असं मी छोटं राज्य आहे. केरळमध्ये त्यांना मुसंडी मारणं भाजपला फार कठीण आहे, पण त्यांचा प्रयत्न असेल. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जी यांना पुढच्या निवडणुकीच्या वेळी इतकी ती निवडणूक सोपी नसणार आहे. गोव्यामध्ये भाजपचंच सरकार आहे. काँग्रेसमधले जे काही जुने जाणते नेते होते ते सगळे भाजपमध्ये, दिगंबर कामत यांच्यासारखे कोळसा खाणीच्या भ्रष्टाचारामध्ये ज्यांच्यावर आरोप होते तेही नेते आता भाजपमध्ये आलेले आहेत. पंजाबमध्ये सुद्धा पुढच्या वेळी काही पूरक वातावरण हे राहीलच आम आदमी पक्षासाठी असं नव्हे. मग राहुल गांधी यांच्यानंतर समजा ममता बॅनर्जी यांचं नाव घेतलं जात असेल तर मग उद्या आम आदमी पक्षाचे नेते सर्व अरविंद केजरीवाल यांचं नेतृत्व काही पुढे येण्याची शक्यता आहे की त्यांची सारी ताकद हे दिल्लीचं राज्य कायम ठेवण्यातच जाणार आहे? मला एक दोन गोष्टी वाटतात त्याच्यात. पहिला मुद्दा असा आहे की राष्ट्रीय राजकारणात आता ममता बॅनर्जीचे भाऊने जसा उल्लेख केलाय तसा ममता बॅनर्जीचे 48 खासदार सोडले तर त्यांचा राष्ट्रीय राजकारणामधला जो वावर आहे तो अतिशय कमी आहे किंवा तो प्रादेशिक पक्षापेक्षा वेगळा आहे असं आजही त्यांना त्याचं स्वरूप दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आता झारखंड मुक्ती मोर्चा असेल
किंवा आता सीपीआयएम जर बघितलं, सीपीएमचं संबंध देशामध्ये किमान ऑर्गनायझेशन तरी आहे, त्यांचे लोक कमी जरी निवडून आले तरी, किंवा डीएमके स्टॅलिन हे तामिळनाडूचे मोठे नेते असले तरी राष्ट्रीय राजकारणातला त्यांचा जो सहभाग आणि प्रभाव जो आहे त्याची आपल्याला मर्यादा लक्षात येऊ शकते. किंवा आता समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या खासदाराची संख्या आणि एकूण उत्तर भारतातला त्यांचा जो राजकीय व्यवहार पाहिला तर वावर पाहिला तर तो मोठा प्रभावी आहे असं दिसतं. किंवा महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांसारखे नेते असतील किंवा उद्धव ठाकरेंसारखे नेते असतील तर शरद पवार साहेबांसारख्या नेत्यांचा राष्ट्रीय राजकारणातला वावर आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये विविध राजकीय पक्षांबरोबर त्यांचा असणारा संवाद हा आत्ताच्या एकूण इंडिया आघाडीमधल्या असणाऱ्या नेत्यांमध्ये कितीतरी त्यांचा तो वावर आणि सहभाग मोठा आहे असं दिसतं. तर मला असं वाटतं की इंडिया आघाडीचा किंवा या स्वरूपाची राष्ट्रीय आघाडी लीड करणाऱ्या नेतृत्वाला देश काय विचार करतो हे इत्थंभूत माहीत असलं पाहिजे किंवा याची गरज आवश्यक आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे इंडिया आघाडीचा नेता हा कोणत्या प्रादेशिक पक्षाचा नेता आहे आणि त्या प्रादेशिक पक्षाकडे किती लोकसभेच्या जागा आहेत किंवा त्या प्रादेशिक पक्षाचं वोट शेअर त्या राज्यातला आणि बाकीच्या राज्यांमध्ये किती आहे हे कदाचित महत्वाचं असेलच, परंतु त्याच्यापेक्षा या नेत्यांना देश काय विचार करतो हे इत्थंभूत माहीत असणं आवश्यक आहे. मला स्वतःला असं वाटतं की इंडिया आघाडीमधल्या या सगळ्या पार्टनर्स कडे बघितलं किंवा या सगळ्या नेत्यांकडे बघितलं तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की कोणत्या नेत्याला देश माहीत आहे असं आपल्याला म्हणता येईल. असा माणूस इंडिया आघाडीचा नेता बनू शकेल. त्यामुळे यापूर्वीच्या सेगमेंटमध्ये सुभाष भाऊने उल्लेख केला की राहुल गांधी किमान मागचे 2019ची निवडणूक असेल, 24ची निवडणूक असेल, ही त्यांच्या 23ची निवडणूक असेल, 24ची लोकसभा ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. तर राजकीय पक्ष म्हणून त्याची मर्यादा आपल्या लक्षात आली असेल कदाचित, परंतु त्यांच्या यात्रेमुळे किंवा त्यांच्या एकूण राजकारणातल्या वावरामुळे बिगर राजकीय घटक जे आहेत, जे बिगर भाजपा घटक म्हणून त्यांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यात कार्यरत आहेत, असे घटक हे राहुल गांधींबरोबर कुठे ना कुठे पदयात्रा किंवा तत्सम स्वरूपाच्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसतात. परंतु त्याच वेळेस श्री शरद पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता ज्यांच्या पक्षाची संख्या आता 10 आहे किंवा राज्याच्या बाहेर त्यांचा राजकीय पक्ष म्हणून वावर तितकासा नसला तरी त्यांची राष्ट्रीय राजकारणातली समज आणि राष्ट्रीय राजकारणामधल्या नेत्यांबरोबरचा संवाद या इंडिया आघाडीतल्या इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त आहे असं आपल्या लक्षात येऊ शकेल. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की इंडिया आघाडीचा नेता ही राष्ट्रीय राजकारणातली समज आणि देश काय विचार करतो याची इत्थंभूत समज माहिती असणारा नेता असावा अशी सर्वसाधारण अपेक्षा असू शकते. खूप धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे. प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड हे तर आता अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना सुद्धा ते आपल्यासोबत तिथूनही जॉईन झाले, त्यामुळे त्यांचे खूप धन्यवाद. आणि नेहमीप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के हे सुद्धा वेगवेगळ्या विषयांवर जेव्हा आम्ही चर्चा आयोजित करत असतो त्यावेळी ते आमच्याशी आम्ही त्यांना जोडून घेत असतो आणि तेही आम्हाला वेळ देतात. त्यामुळे दोन्ही मान्यवरांचे खूप आभार. वेगवेगळ्या पैलूवरती इंडिया आघाडीतल्या आपल्याला चर्चा करता आली. अर्थात ममता बॅनर्जी होणार की ऐन वेळी शरद पवारांचं नाव सुद्धा पुढे येऊ शकतं आणि त्यांना सुद्धा समर्थन मिळतं का हेही पाहणं महत्वाचं आहे. पण राजकीय दृष्ट्या सोयीचे मुद्दे हे कसे त्यावर विचार होतो वेगवेगळ्या नेत्यांकडून हेही आपल्याला पाहायला मिळालं. एकीकडे अदानीला विरोध असताना राहुल गांधी आणि काँग्रेसचा, मात्र दुसरीकडे इंडिया आघाडीतले नेते मात्र त्या आंदोलनात किंवा त्यांच्या भूमिकेला सहकार्य करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यांना त्यावेळी त्यांच्या राज्यातली गुंतवणूक अदानी कंपनीतर्फे किंवा इतर कंपन्यांतर्फे ती जास्त महत्वाची असते राज्याच्या भरभराटीसाठी. पुन्हा एकदा खूप प्रेक्षकांचेही धन्यवाद. या मॅक्स महाराष्ट्राला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेन आणि या चॅनलचं बेल नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर तुम्ही बटन दाबा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद.